हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करतोय गोडा मसाला। सुरू करूया, चला। गोड्या मसाल्यासाठी आपण इथे घेतोय 1 वाटी तीळ, 1 वाटी सुकं खोबरं, 4-5 तमालपत्र्याची पानं, 3 दालचिनीचे तुकडे, 1 हिंगाचा खडा, 2 चमचे शहाजिरं, 2 चमचे लवंगा, 1 पूर्ण अखंड हळकुंड, 2 चमचे दगडफूल, 4 वाट्या धणे आणि 1 वाटी जिरं। आपल्या गोड्या मसाल्यासाठी हे जे सुकं खोबरं आहे ते आपण गॅसवर भाजून घेणार आहोत। हे आपण गॅसवर भाजतोय कारण आपल्या गोड्या मसाल्यात जो काळा रंग येणार आहे आणि खमंगपणा येणार आहे तो हे असं गॅसवर आपण भाजल्यामुळे येणार आहे त्याला। सो आपण असं खोबरं गॅसवर भाजून घेतोय। सो आपलं खोबरं इथे भाजून झालेलं आहे। मी गॅस बंद करते आणि जरा थंड झालं की आपण हे किसून घेऊयात। चला तर आपण आता सगळा मसाला भाजून घेऊयात। मी इथे 1.5 चमचा तेल घेते। यात मी आपण जे असं कुटून घेतलेलं हळकुंड आहे ते टाकते। अख्खं हळकुंड असं तेलात आपण छान परतून घेतलं की ह्या मसाल्याला छान खमंगपणा येतो। तर आपली हळद छान झाली आहे इथे, मी काढून घेते। आता आपण टाकणार आहोत हा हिंगाचा खडा। छान हिंग आपण फुलवून घेऊयात। फुलवून घेणे म्हणजे आपलं फूल कसं उमलतं तसं तो उमलतो लिटरली। ते बघ छान असं मस्त उमलतोय तो। आपला हिंग पण छान फुललाय, मी काढून घेते। आता आपण दालचिनी आणि लवंगा परतून घेऊयात असेच। झालं, हे काय पटकन होतात हे आपण, त्यामुळे मी हे काढून घेते आता आपण धणे भाजून घेऊयात। धण्याचा पण चांगला रंग बदलला पाहिजे, म्हणजे अगदी काळे नाही होऊ द्यायचे पण जास्त लाल पण नाही होऊ द्यायचे। चला आता आपले धणे झालेले आहेत, छान भाजून झालेत धणे आपले, आणि आता ते काढून घेते। आता आपण जिरं भाजून घेतोय। साधारण 5 मिनिटं आपण जिरं भाजूयात। आपलं जिरं भाजून झाले, मी आता काढून घेते। आता आपण तीळ भाजून घेतोय। तीळ भाजताना जरा जपू ना, कारण ते खूप उडतात आणि तुम्ही आधी जर मसाला आणखीन भाजत असाल आणि कढई जर गरम असेल आणि तुमचे तीळ थोडेसे असतील तर चक्क त्या गरम कढईत नुसते तीळ टाकले तरी होतात। गॅस ऑन करायची पण गरज नाही, कारण ती कढई तापलेली असते। आपल्या तिळाला पण छान गुलाबी रंग आलाय। आता काढून घेऊयात आपण। 3-4 मिनिटात आपले तीळ होतात। शहाजिरं जे आहे ते मी आत्ता तसंच टाकते, म्हणजे आपली कढई तापली आहे त्याच्यावर, कारण शहाजिरं तसं नाजूक असतं, त्यालाही फार वेळ लागत नाही। आणि मी गॅस बंद केला आहे। झालं आपलं शहाजिरं पण। आता आपण तमालपत्राचे असे छोटे तुकडे करून घेऊ। दगडफूल पण टाकून घेऊयात, तेही भाजून घेते। दगडफूल पण ह्याच्यातच भाजून घ्यायचं। या मसाल्याला तेलाचा वापर अगदी कमी असतो, अगदी कमी, म्हणजे फक्त हळद आणि हिंग फुलवायला घेतला तेवढाच। बाकी हे सगळं आपण भाजूनच घेतोय, कारण आपण सुकं खोबरं घेतोय, त्यामुळे खोबऱ्याला आपोआप ते गरम केल्यानंतर त्याला तेल सुटतं। सो आणखीन परत तेलात काही भाजायची गरज नसते। 5 मिनिटात हे भाजून तयार। हेही काढून घेऊयात। आता आपण हे जे गॅसवर खोबरं भाजलं आहे ते थंड झालं आहे, तर आता आपण किसणीने किसून घेऊयात ते। आपला मसाला इथे भाजून झाला आहे। सो आता आपण मिक्सरमध्ये टाकून तो ग्राइंड करून घेऊया। फक्त तीळ आणि खोबरं हे आपण सेपरेट ग्राइंड करायचे, कारण त्या दोन्ही गोष्टीला तेल सुटतं। सो मग हे दुसरे मसाले आहेत ते बारीक होत नाहीत। सो आपण आता हा मसाला सगळा ग्राइंड करून घेऊया। हा मसाला मी चाळणीतनं आता चाळून घेते। आता आपला इतर मसाला सगळा झाला आहे ग्राइंड करून। आता आपण तीळ आणि खोबरं ग्राइंड करून घेऊ। चालेल। आता हे बघा, तुम्ही बघू शकता इथे तीळ आणि खोबरं वाटल्यावर कसं झाले, त्याला तेल सुटले। आता आपण हे जे खोबरं आणि तीळ ग्राइंड करून घेतलेत त्यात हा आधीचा जो मसाला आहे तो सगळा आपण मिक्स करणार आणि मग ते सगळं एकजीव होईल। म्हणजे हा पण आपण जास्त नाही फिरवायचा, जस्ट एकदाच फिरवायचा आहे।
आपण जे तीळ आणि खोबरं सेपरेट ग्राइंड केलं होतं ते आणि धणे आणि इतर मसाला सगळा ग्राइंड करून एकत्र केलेला आहे आणि आपला गोडा मसाला इथे तयार आहे.